श्लोक क्रमांक 352ला थांबलेलो होतो. पूर्ण झाला होता. आता 353 वाचायचं आहे. 352 असा होता. तर 51ला सांगितलं होतं आत्मा कसा आहे, शरीर कसं आहे, नाशिवंत आहे, मन कसं आहे, नाशिवंत आहे. परंतु 52मध्ये काय सांगितलं होतं, 51मध्ये सांगितलं होतं की हे परिवर्तनीय आहे. ठीक आहे. जीवात्म्यापासून तर थेट स्थूल देह व विषय वस्तू पर्यंतचे प्रकृतीचे सर्व विकार असत्य असतात. त्याची असततता ते तो प्रत्येक क्षणी अपरिवर्तनीय असल्यामुळे असते. आत्मा कधी परिवर्तन पावत नाही. आता इथे काय सांगितले, 50-51 मध्ये परिवर्तन होणारे ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या आणि 52 मध्ये काय सांगितलेले आहे, अपरिवर्तनीय आत्मा कसा आहे, तो आत्मा नित्य अखंड अद्वयी अनुपाधित जाणीव स्वरूप अपरिवर्तनीय बुद्धी कार्याचा साक्षी स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे असा विलक्षण या अहम या पदाने निर्देशित केलेला अंतर्यामीचा शाश्वत आनंदघन स्वरूप आहे. हे परमोच्च आत्मस्वरूपाचे आत्मतत्वाचे स्वरूप आहे. काल दोन गोष्टी सांगितल्या होत्या, एक नाशिवंताबद्दल वर्णन केलेले आहे आणि एक शाश्वत बद्दल केलेले. अनात्म आहे ते नाशिवंत आहे, ते बदलणार आहे, ते स्थिर नाही आणि आत्मा मात्र स्थिर आहे. आणि त्यांनी सांगितलं का हे आत्मतत्व सर्वदा सदा आनंद घन असते. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुख जिथे आहेत ते स्वरूप आत्म्याचे आहे, ते सर्व सुखरूप आहे. त्याच्यामध्ये कोणता हे नाही कोणता. अजून कसं आहे पांडुरंगाबद्दल एक प्रमाणे की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खाजो. तो आत्मा कसा आहे, सुखरूप आहे. हे आत्मतत्व सर्वदा सदा आनंद घन असते, त्याच्याकडे दुःख नाही. ते तसे असते याचे कारण सुखाच्या कोणत्याही परिणामानुसार त्याचा विचार केल्यास त्यामध्ये दुःख नसतेच. आपल्याला असं म्हणावं लागतं आनंद घने सतत सुखरूप आहे, म्हणजे आपण डोक्यात काय पाहिलेले आहे, दुःखाच्या सापेक्षने ते सुख म्हणतोय, पण तसं सुख नाही. ते सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. माझं स्वरूप कसं आहे, सुख सुखरूप आहे. आणि त्याच्या अगोदर काय सांगितलं, सुखी संतोषा न यावे, दुःख विषादा न बजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. नाही त्याच्या या देहाच्या बांधवडी न पडिजे, सुखदुःखाचे सागरी न पडिजे. देहाच्या बांधवडीत पडायचं नाही, म्हणजे मी देह आहे असं समजायचं नाही. आणि त्याच्यामुळे असणारं सुखदुःखाचे सागरी न बुडीजे, पण त्याच्यापुढे सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे. आणि पुढे काय सांगितलं, सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा. ते सुखे सुखरूप घडीजे, तो आत्मा सुखरूप आहे. ते सुख आणि हे सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे, याच्यामध्ये काय फरक आहे का, दोन्ही सारखीच सुख आहेत त्याच्यामधली. इकडं सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे हे सुख आणि तिकडे सुखे सुखरूप घडीजे माझी अंगा, ही दोन्ही सुख सारखी आहेत का. हां, तर ते सुख सुखरूप जे आहे ते दुःख सापेक्ष सुख आहे, हां, भौतिक जगतातलं. आणि हे कसं आहे, हे सदा सुखरूप आहे, हे की नाही. तिसरं चरण आहे सदा नाम सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. हां, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुक्माय. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम विठू माऊली हाची वर देई येऊन राहे हृदय. तुझं जे सुखरूप स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे असा आत्मा आहे. त्यामुळे तो त्या पद्धतीचं नाही. म्हणजे कसा आहे तो आत्मा, तो आत्मा स्वतःला कधी शरीर समजत नाही, म्हणून तो दुःखाच्या सागरात पडत नाही. सुखदुःखाचे या देहाचे बांधवडी न पडिजे, शम शरीर मन बुद्धी याच्यामध्ये तो पडत नाही, म्हणून तो आत्मस्वरूप सुखरूप आहे. सदाघन ते तसे कारण सुखाच्या कोणत्याही परिमाणानुसार, त्याचं म्हणजे परिमाणानुसार म्हणजे ते जसं सुख आहे त्या सुखाप्रमाणे हे सुख नाही, त्याच्या पद्धतीचं नाही. ते दुःखाच्या सापेक्ष जसं सुख आहे तसं नाही, त्यामुळे ते दुःख नसतेच तिथं. शरीर नाही स्वतःला समजत, मन नाही समजत, बुद्धी नाही समजत, द्रष्टा समजत नाही तो स्वतःला, त्याच्यामुळे तो दृश्य पाहत नाही, त्याच्यामुळे त्याच्या भावना नाही, विचार नाही. हे सर्व दुःखाचे कारण आहेत. दृश्य दिसलं का काय कारण आहे, दुःखाचं आहे. दृश्य झाला का
द्रष्टा झाला, भावना झाल्या, विचार झाल्या, शरीर झालं, मन झालं, हे सगळे दुःखाचे कारणीभूत आहेत. आणि त्यामुळेच हे त्याच्याकडे नाहीच आहे. त्याच्या अतीत झाल्यावरच सर्व मनोविक्षेप संपतात. त्याच्या अतीत झालं का सगळं संपलं जातं. जेथे मनोविक्षेप असतात ते दुःख वास करीत असते. म्हणून मन आणि बुद्धी यांच्या आपल्या अनुभवाच्या संदर्भातच आत्म्याचे आनंदघन असे वर्णन केले जाते. बघा, म्हणून त्याच्या पलीकडचं आहे ते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्षेप नाही, असं काल आपण इथपर्यंत थांबलेलो होतो. आता श्लोक क्रमांक 353 पाहतोय. याप्रमाणे तो ज्ञानी पुरुष आत्मा आणि अनात्मा यामध्ये विवेक करून, अनात्म नाशिवंत आहे ते त्याच्यामध्ये राहायचं आहे, परंतु त्याच्या अशी आसक्ती नाही ठेवायची, असा तो राहतो. आणि आत्मा मात्र माझं स्वरूप आहे. निविवेक करून निजबोध दृष्टीने सत्यत्वाची निश्चिती करून, निजबोध मी ब्रह्मरूप आहे अशा भूमिकेवर दृष्टीने सत्यतत्वाची निश्चिती करून ठाम होतो त्याच्यावर तो. आणि आपल्यातील आत्मतत्व हे अखंड ज्ञान स्वरूप आहे याची अनुभूती घेऊन, आपल्यातलं स्वतःतलं प्रत्येकातलं आत्मतत्व कसं आहे, ज्ञान स्वरूप आहे. का आपण अज्ञानी होतो? अज्ञानी असतो तर आपल्याला ज्ञान कळालंच नसतं कधी. आपण ज्ञान स्वरूप होतो. मग वरती आलेलं फक्त काय केलं त्यांनी, अज्ञान बाजूला केलं, पाणी तयार केलेलं नाही, फक्त वरती आलेलं शेवाळ बाजूला केलेलं आहे. मग त्याची निश्चिती करून आत्मानम अखंड बोधम ज्ञात्वा, आणि आपल्यातील आत्मतत्व हे अखंड ज्ञान स्वरूप आहे याची अनुभूती घेतो. त्याचं नाव ज्ञानी. कोणत्याही क्षणाला जरी त्याला विचारलं तर तो स्वतःला काय समजणार, मी वासुदेव तत्वता, तो बोलणार नाही, परंतु त्याचा तसा अनुभव असणार. आठव नाठव गेले भावाभावान तो झाला स्वयंमेव पांडुरंग, अशी त्याची ज्ञानस्वरूप कंटिन्यू अशी अनुभूती असते. त्या सर्वापासून तो मुक्त असतो आणि स्वतः शांती प्राप्त करून घेतो. आणि त्याच वेळेला ती हरिओम शांती ती त्यावेळेला होऊ शकते. हरिओम शांती केव्हा प्राप्त होऊ शकते, सगळी कामं आटोपल्यानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, मी कोण आहे याचा निर्णय. आणि ज्यावेळेला मी कोण हे कळलं जातं त्यावेळेला सगळी कर्म संपली जातात. त्याचं नाव ज्ञानी. तो त्याच्याकडं कोणतंच कर्तृत्व घेणार नाही, मला हे करायचे म्हणून. आता करता कर्म करावे हे तया खुंटले स्वभावी. आता हे आपल्या अंतःकरणातून गेले ना, आता काही करायचे म्हणून, मला काहीतरी करायचं असं काही डोक्यात आहे का अजून आपल्या? आहे बरोबर, हे प्रामाणिकपण आहे आपलं. पण आता मग आपल्याला एवढं तरी कळायला पाहिजे, म्हणून आपण ज्ञानी आहोत की आपल्याला एवढं कळतंय की मी अजून थोडंसं एक पॉईंट मागे. मग ती भूमिका झाली तर तो करणार नाही का मग कर्म? करी जरी आघवे तरी अकर्ता. आपण अकर्तृत्ववान आहोत अशी आपली बुद्धी झाली का मग त्याला काहीच करणं राहिले नाही. म्हणून चौथी याच्या ठाई काही करणेच नाही. त्याचं नाव शांती आहे. तो पूर्ण निवाला, शांत झाला. असत वस्तू म्हणजे कोणत्या हे श्री शंकराचार्यांनी प्रथम श्लोक क्रमांक 350 आणि 51 मध्ये स्पष्ट केले. त्यानंतर 52 मध्ये श्लोकमध्ये सद्वस्तू कोणती ही सांगितली. आता 51 मध्ये सांगितलं, आपल्या ध्यानात नाही राहत. 51 मध्ये सांगितलं, काय सांगितले, असद्वस्तू काय. असद्वस्तू काय 51 मध्ये सांगितलेली, काय सांगितलेली असद्वस्तू? जीवात्म्यापासून तो थेट स्थूल देह जीवात्मा, आणि जो जीवात्मा ज्या घरात राहतो तो स्थूल देह, आणि विषय वस्तू पर्यंतचे प्रकृतीचे सर्व विकार असत्य असतात. रश्मीत साप जन्माला आलेला नाही, ती निर्जीव आहे पण तुम्हाला दिसते सजीव. त्याच्यानंतर त्याची ती बॉडी, त्या सापाची ती बॉडी, आणि त्याच्यानुसार त्याच्यातून जे विष बाहेर पडणार हे तुमच्यावर परिणाम करतं आपल्यावर, परंतु ते सर्व कसं आहे, असत्य आहे. ठीक आहे ना, तुमच्या कल्पनेमुळं ते मी ठरवलेले या सगळ्या गोष्टी असत्य आहेत. असं 51 आणि 50 मध्ये सांगितलं. आणि 52 मध्ये काय सांगितलं त्यांनी, 52 मध्ये काय सांगितलं, आत्मा कसा आहे, तो कशाने, तो आत्मा नित्य अद्वय अखंड अनुपादित. आपण कसे आहोत,
शरीराची तर उपाधी आहे आपल्याला, पण ज्ञानाची सुद्धा उपाधी आहे, नावाची, पदवीची. तो कोणत्याही उपाधीत नाही. उपाधीत गेला म्हणजे तो जीवदशेला आला, सामान्य लेवलला आला. जाणीव रूप, जाणीव रूप अपरिवर्तनीय, त्याच्यात कधी परिवर्तन होत नाही. आणि तो बुद्धीचा साक्षी, तो स्थूल नव्हे, सूक्ष्म नव्हे, असा विलक्षण आहे. आणि तो अंतर्यामी सर्वांचा आहे. आणि तो ज्ञान घन, आनंद गण आहे, असं 51-52 मध्ये सांगितलं. आणि नासक काय ते सांगितलं. नासक काय, जेवढं दृश्य दिसतंय ते सगळं कसं आहे, नाशिवंत आहे. आपलं शरीर, आपल्या अंतकरणात झालेल्या वासना किंवा जे विषय आहेत ते सुद्धा नाशिवंत आहेत. अजून काय राहिलं, तुमचा आपला स्वतःचा जीवपणा हा सुद्धा कसा आहे, नास आहे की रे. आणि सत काय तर फक्त आत्मा सत्य आहे. सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदागारू, जे नाही ते का दाखवलं तू मला, असे सांगितलेले. 52 मध्ये सद्वस्तू कोणतीही सांगितली. ज्ञानी माणसानी, आता जर आपल्याला ज्ञान झाले, आपण काय केले, गुरुकडून जाऊन काय घेतलेले, आपण ज्ञान घेतलेले आहे की नाही. तर मग आता ज्ञान घेतल्यावर कोण झालं, गुरु तेथे ज्ञान, आणि ज्ञानी आत्मदर्शन. जर आपण ज्ञान घेतलंय तर आपल्याला काय नाव झालं आता, ज्ञानी. ज्ञानी झाला म्हणजे काय झालं, त्याला आत्म्याचं दर्शन झालं. आणि आत्म्याचं दर्शन झाल्यावर तो कसा झाला, दर्शनी समाधान आथी जैसे, तो समाधानीच होतो. त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सद्वस्तू आणि असद वस्तू यातील विवेक या आधीच सांगितलेल्या पद्धतीने करावा. मागे सांगितलेलं जे सार आणि आसार, श्लोक 51 आणि 50 आणि नंतर 52. बुद्धिनिष्ठ विचारसरणी आणि सूक्ष्म निरीक्षण याच्या साह्याने तो आत्मा अनात्म विवेक पद्धतीने सत्यतत्वासंबंधीचा निश्चय करतो. बघा, तो करतो काय करतो, त्याच्या सूक्ष्म विचारसरणीने आत्मा आणि अनात्म याचा सत्यत्वाचा निश्चय करतो. आत्मा सत्य आणि अनात्म नाशिवंत असा निश्चय करतो. उच्चतर तत्वाची दृष्टी आल्यावर तो अंततः चैतन्यत्वाची त्याच्या सर्व मांगल्यासह अनुभूती घेतो. बघा, आणि जेव्हा असा निर्णय त्याच्यामध्ये निर्माण होतो त्यावेळेला शेवटच्या क्षणाला तो चैतन्य तत्वाची त्याच्या सर्व मांगल्यासह अनुभूती घेतो. चैतन्य तत्वाची अनुभूती घेतो. नवे त्याचे जे सर्व जी चांगले म्हणजे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं पूर्ण तो अनुभव घेतो. पूर्ण जेवणं आणि फक्त टेस्ट करणं, फरक आहे ना. टेस्ट करणं आणि जेवणं हा पूर्ण त्याचा आस्वाद घेतो, त्याचा त्या स्वरूपाचा आस्वाद घेतल्यावर काय परिणाम होणार आहे, जेव्हा एखाद्याला आत्मतत्वाची शुद्ध ज्ञान स्वरूप म्हणून अनुभूती येते तेव्हा तो आत्मतत्व संबंधीच्या अज्ञानातून मुक्त होतो. म्हणजे त्याच्याकडं अज्ञान थोडंसं सुद्धा शिल्लक राहत नाही जेव्हा तो अनुभूती घेतो तेव्हा. मग आपल्यामध्ये बोलणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्यावर ऑब्जेक्शन काय घेतलं जातं, यांना आत्मस्वरूपाची अनुभूती आलेली, मग यांच्याकडं अज्ञान का, मी माझं तुझं काय अज्ञान काय, असा आक्षेप घेतला जातो इतरांकडून. संतांकडं तसं नव्हतं. तुमचं कीर्तन ठेवा आणि कॅन्सल करा आणि तुम्ही तिथं जाऊ द्या तारखेला एवढा प्रवास करून, आणि तिथे गेल्यावर तुम्हाला म्हणले तुमचं कीर्तन कॅन्सल. आपण काय म्हणणार आहे, हरी इच्छा आहे परत रिटर्न येणार आहे का नाही, का तिथं काहीतरी होणार आपले थोडी चर्चा संवाद, असं काय केलं तसं केलं. मग हे तुम्ही देवावर भार घातलाय ना, तर मग तुम्ही तसे का, त्यांचं असं म्हणणं आहे. तर त्यावेळेचा उत्तर असं आहे, एखादा ज्ञानी येतो नाही बोलणार आणि एखादा बोलल सुद्धा तर ते त्याचं शिल्लक कर्म असल्यामुळं त्याला ते सगळं तशा पद्धतीने करून घेतलं जातं. जसं आता कधी मोठमोठे वक्ते त्यांच्याकडून एखादा शब्द फसला जातो ना, त्याचा राईचा पर्वत बनवतात. त्यावेळेला ते काय म्हणतात, मला तसं बोलायचं नव्हतं, पण त्याचा विपर्यास केलेला आहे लोकांनी, त्यांना जे बोलायचे तसं मला बोलायचं नव्हतं. मग ते त्यांच्याकडून तो वधून घेत असतो, तसं त्याचं ते कर्म त्याच्याकडून ते करून घेत असतं, परंतु तो सगळ्या अज्ञानातून मुक्त झालेला आहे. आता जर तुम्ही अज्ञानी जगतात राहणार, अज्ञानी जगताशी संबंध ठेवणार,
पण शाश्वत म्हणून ठेवणार की नाही, का मिथ्या म्हणून ठेवणार आहे? आता आपण जे संबंध ठेवतोय आपल्या पाहुणेरावळ्यांशी, जे समाजाशी, ते शाश्वत म्हणून ठेवतो का मिथ्या म्हणून ठेवतोय? मिथ्या म्हणून ठेवतो ना. त्यामुळे मग आपल्या अंतःकरणात काय उलघाल होत नाही, कारण आपल्याला माहिती आहे सगळं काय खोटं आहे. का होतं अंतःकरणामध्ये काय उलघाल होती का? नाही होत. मग कार्यक्रम फत्ते झाला आपला, आहे का? त्यावरील आवरण बघा. जेव्हा एखाद्याला आत्मतत्वाची शुद्ध ज्ञान स्वरूप म्हणून अनुभूती येते, तेव्हा तो आत्मतत्व संबंधीच्या अज्ञानातून मुक्त होतो. याचं आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपण याला काय म्हणतोय? चिमटा. याच्याबद्दल ज्ञान आहे आपल्याला, परंतु ते त्यावेळेला आठवत नाही. ज्या वेळेला आपल्याला कोणी काय याचं नाव चिमटा, आणि आपण म्हणलो हे तर प्लॅस्टिक आहे, हे त्याला माहीत नसतं का? माहीत असतं, परंतु त्यावेळेला त्याला ते सुचत नाही. त्यावेळेला ते सुचणं समजायचा विवेकी माणूस आहे. आपल्याला बरंच काही अख्खं पुलावरून पाणी गेल्यावर मग कळते आपल्याला, आणि त्यांना पुलावर स्पर्श व्हायच्या अगोदर सांगतात कोणी जाऊ नये, आहे की नाही? त्यावरील आवरण दूर होते. अज्ञानाचं जे आवरण होतं ते दूर होऊन जातं आणि अनात्म वस्तू संबंधीचे तादात्म्य आणि तज्जन्य विक्षेप संपतात. आवरण आणि प्रलंबन हे प्रतिबंध जेव्हा दूर होतात, तेव्हा ती व्यक्ती दिव्य निर्वतेची अनुभूती घेते, ज्याचा कधीच नाश होत नाही. त्याच्या त्या स्वतःच्या स्वरूपाची ती अनुभूती घेते. एक, आत्मा आणि अनात्म वस्तूमधील बुद्धिनिष्ठ विवेक करून. पहिलं काय करायचं? आत्मा आणि अनात्म याच्यामधील बुद्धिनिष्ठ विवेक करून काय ड्रॉप करायचं आणि काय स्वीकारायचे. अनात्म वस्तूपासून अनासक्त राहून. अनात्म वस्तूपासून कसं राहायचंय? अनासक्त. आता आपण अनात्म तत्वापासून अनासक्त आहे का आसक्त आहे? आपण अनात्म तत्वाविषयी आसक्त आहोत का अनासक्त आहोत? आपण अनासक्त आहोत, आहे की नाही? मग चांगलं काम आहे की नाही? परफेक्ट काम आहे अनासक्त आहोत म्हणजे. आत्मतत्वाविषयी संपूर्ण तादात्म्य होऊन त्या व्यक्तीला जेव्हा आध्यात्मिक आणि आत्मस्वरूपाशी संपूर्ण तादात्म्य होऊन त्या व्यक्तीला जेव्हा आध्यात्मिक स्वरूपाचे सम्यक ज्ञान होते, तेव्हा सर्व विघ्ने पूर्ण नाहीशी होतात. सगळे प्रश्न संपले, सुटले. आज फिटले माझे कोडे. ज्यावेळेला पूर्ण त्याच्याशी तादात्म्य होऊ त्यावेळेला, एरवी नाही. जोपर्यंत तादात्म्य होत नाही तोपर्यंत विघ्न आहे. ह्या प्रकरणाचं नाव काय होतं? कार्यकारण भाव मिथ्या, आहे की नाही? आपण काल सुरुवात करताना कार्यकारणचं काय सांगितलं होतं? तुम्ही कोणी सावध नाही केलं. कार्य काय आहे? कारण अज्ञान, आणि त्याचं कार्य काय आहे? जगत, आहे की नाही? कार्य जगत आहे आणि कारण काय आहे? अज्ञान आहे. आणि या संबंधाने सगळे जे भाव आहेत आपले, कारण आणि कार्याच्या संबंधाने जे भाव आहेत ते सगळे कसे आहेत? मिथ्या आहेत, ते खरे नाहीत. या संबंधाने सांगितलं या जगतातल्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याचं इथे ज्ञान सांगितलं. आता तुम्हाला आपल्याला समाधी स्थितीचं निरूपण करतात. समाधी म्हणजे काय? समाधी जर का आपण साध्य होत नाही आपल्याला, न साधेलं जाणं. समाधी कशी आहे हरीची? समसुखे विन. समसुखे विने. समसुख नाही झालं तर नाही. न साधेलं जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी आहे मग सम होऊ शकत नाही. मग ती समाधीचं निरूपण तिथे करतात. समाधी कधी लागते माणसाला? केव्हा तो होतो पूर्ण त्याच्याशी एकजीव होतो, पूर्ण अज्ञान संपलं जातं त्यावेळेला, आहे की नाही? जेव्हा अद्वैत आत्मदर्शनम भवती. यदा जेव्हा समाधीनं अद्वैत आत्मदर्शन भवती, अद्वैत आत्म्याची समाधीमध्ये प्राप्ती होते. बघा, समाधीमध्ये अद्वैत आत्म्याची प्राप्ती होते. त्यावेळेला द्वैत संपलं, अद्वैत झाला तो. तेव्हा अज्ञान ग्रंथी भवती. हृदयाच्या अविद्या ग्रंथी निशेषपणे तुटतात. त्या अविद्यारूपी ग्रंथी असे काय आकारात नाहीत, म्हणजे त्याचं समूळ तै अज्ञान समूळ तुटे. बरोबर ना? तैच भ्रांतीचे मसरे फिटे. भ्रांती केव्हा जाणार आहे? ते अज्ञान समूळ तुटे. मग भ्रांतीचे मसरे तुटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. मग पूर्णपणे अज्ञान संपलं,
तुम्ही त्याला किती जाग करण्याचा प्रयत्न करा, त्याला किती उकसवण्याचा प्रयत्न करा, नाही होणार. नाथबाबाला 100 वेळा थुंकले, पण ते त्यांना उकसवण्याचाच प्रयत्न चालू होता, पण ते त्याच्यावर नाही झाले, त्या विषयाच्या आरी गेले नाहीत. कारण त्यांच्या अज्ञानरूपी ग्रंथींचा कशावरून एवढ्या वेळा थुंकल्यानंतर तो माणूस त्यांना शरण येतो आणि पाया पडतो, महाराज माझं चुकलं. त्यावेळेला त्याला गती भेटत्या. चूक होणे स्वाभाविक आहे, पण ती स्वीकारणे ही त्याच्यापेक्षा मोठी मान, त्याचं महात्म्य समजायचं. तो चुकला आणि त्यांच्या येऊन पाया पडतो आहे ना. यवन अंगावरी थुकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. बघा, तो शरण आल्यानंतर त्याला झिडकारलं नाही, आपण झिडकारणार, कारण आपल्या अज्ञानरूपी ग्रंथींचं छेदन झालेलं नाही. त्यांनी नाही तसं केलं. रामेश्वर भट्टांनी गाथा बुडवला, अनुग्रह घ्यायला आल्यावर देणार, आपण नाही देणार. याला बाजूला करा. का? अज्ञानरूपी ग्रंथींचं छेदन. विसोबाच्या अटी शरण आले, ज्ञानेश्वर महाराज म्हणले परता सर खेचरा. मुक्ताताईंनी त्यांनी सबमिट केलं, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हो, अशी माणसं पाहिजे, असे व्यक्तिमत्व आपल्या बाजूला पाहिजे, जे आपल्याला विवेकाकडे घेऊन जातील. म्हणून आपण काल त्याच्यात सांगितलं होतं, आपली संगत परमार्थिक दृष्टीवर ज्याच्या परमार्थिक सत्तेवर ज्याची कंटिन्यू दृष्टी आहे त्याच्याबरोबर पाहिजे. आपण रॉंग वेला गेलो, बघा मॅप काय सांगतो, राईट टर्न आहे पुढे, राईट टर्न आहे पुढे, आणि हुकला, अरे रे पुन्हा पुन्हा यू टर्न आहे, तसं आपल्याला सांगलं जातं. आणि तो एक आपल्यावरती कृपा होते. ती कधी होते? आपल्या कर्माची शिदोरी आपल्याला ती भेटत असते. अद्वैत आत्म्याची समाधीमध्ये प्राप्ती होते, तेव्हा त्या अविद्या ग्रंथी निशेषपणे तुटतात. बघा, चांगदेव तो थुंकलेला माणूस आहे, त्याला लगेच अनुग्रह दिला. त्याला मला शरण आलं, मी माझं तुम्ही कल्याण करा. केलं कल्याण, त्यांनी लगेच रिप्लाय देऊन टाकला. त्याची झटकन तुटली. एका जनार्दन का बंदा और जमीन आसमान खुदा भरा. बघा, मला लगेच प्रचिती आले म्हणतात. बघा, मन शांतचित्त करण्याच्या सातत्यपूर्वक साधनेचा परिणाम म्हणून जेव्हा एखादा निरपेक्ष परम शांततेत निर्विकल्प समाधीमध्ये शिरतो. आपण बसतो ना ध्यानाला, आता बसतो, त्याला पटल. कितीतरी आता भेटले दिवाळीमध्ये, म्हणले आम्ही बसलो ना तर आमच्यात दुसरंच येतं, परफेक्ट. तू साधना करतोयस का करत नाही? तो करतोय, तसंच येते. पण तो कसं झाले ते म्हणले, मन शांत चित्त करण्याच्या सातत्यपूर्वक. मन झटकन शांत होणार आहे सातत्यपूर्वक साधनेचा परिणाम म्हणून जेव्हा एखादा निरपेक्ष अपेक्षा आहे. आत्ता जर आपल्याकडं मोक्ष ही सुद्धा अपेक्षा राहिलेली नाहीये, मोक्ष ही सुद्धा अपेक्षा राहिलेली नाही, तर त्याच्या बाकीच्या कशा अपेक्षा राहणार? तो निरपेक्ष शांततेत निर्विकल्प. शांतता कधी होते? जेव्हा सर्वांमध्ये ते चैतन्य तत्वाचं आविष्कार आपल्या नजरेस येतो, आपल्या अनुभूतीत उतरतो, त्यावेळेला तो शांत होतो. ती निर्विकल्प समाधीमध्ये. एक समाधी सविकल्प आहे आणि एक समाधी निर्विकल्प आहे, शिरतो, तेव्हा त्याला अद्वैत वैश्विक सत्य स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. हे पंचदशीमध्ये एक निर्विकल्प समाधी सांगितलेली आणि एक सविकल्प समाधी साधलेली. तेव्हा त्याला वैश्विक सत्य स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. आपण कोणत्या ह्याच्यात आहोत? निष्काम मध्ये आहे का? निर्विकल्प मध्ये आहे का? आपण निर्विकल्प तरी पाहे तेथ मीच मी आगवे. आपण निर्विकल्प झालो तर परिणाम काय? तेथ मीच मी आगवे. आणि ते हा तू ती निर्विकल्प नाही, सविकल्प. निर्विकल्प तरी तेथ मीच मी आगवे. मग मन जेव्हा संपूर्ण शांत होते तेव्हा तो स्वात्मानुभूतीच्या नव्या विस्तार परिणामात उडी घेतो. तेव्हा तो त्याच्यामध्ये उडी घेतो. हीच ती अनंत तत्वाची अनुभूती. या स्वात्मानुभूती बरोबरच त्याचे व्यक्तिमत्व, त्यावरील सर्व कठीण आवरण मुक्त होते.
बघा, ह्या स्वात्मानुभूती बरोबरच त्याचे व्यक्तिमत्व त्यावरील सर्व कठीण आवरणातून मुक्त होते. ज्ञानेश्वर महाराज पैठणला गेले तेव्हा त्यांना विचारलं, कोण तुम्ही? काय उत्तर आहे त्यांचं? कोण आम्ही? आम्ही आळंदीवरून आलो, आम्ही विठ्ठलपंत, आम्ही ब्राह्मण. कोण तुम्ही? कोण तुम्ही? आपल्याला प्रश्न विचारला, कोण तुम्ही? एखाद्या प्रोग्रामला गेले, कोण तुम्ही? ओळख नाही तुमची, तेव्हा तुमच्याकडून काय वाक्य गेलं पाहिजे? मी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज एलकर. कोण तुम्ही? अजय महाराज. हा नाही, जनरल विचारले तुम्हाला. या देहाला या देहाला ज्ञानेश्वर म्हणतात, या देहाला एकनाथ म्हणतात. मग तो बी विचारील, मग या देहाला म्हणतात तर तुम्ही कोण आहे? त्यावेळेला सेकंड टाइमचं ते उत्तर आहे. मग त्यावेळेला त्याचं व्यक्तिमत्व त्यावरील सर्व कठीण आवरणातून मुक्त होतो. त्याला जबरदस्तीने ताळ्यावर आणावं लागेल का तू देव आहेस. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या इथे कपाळाच्या इथे टोचून टोचून त्यांना ध्यानावर आणावं लागायचं. ते इतकं बधीर झालं होतं टोचून टोचून, लवकर नाही. मग त्याच्यापेक्षा जी जखम आहे त्याच्या आतमध्ये खोल गेल्यानंतर टोचल्यानंतर हा 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 अशा बुद्धीवर येणार ते. एवढं तो पूर्णपणे त्या मनुष्य त्याच्यामध्ये देहाच्या निरासे पावी जे या ठाया हे ठाव आहे तिथं तो देहबुद्धीवर त्याला जबरदस्तीने आणावं लागेल. असं होईल एखाद्या वेळेला हरिभक्तपरायण गायकवाड मामा यांचा सन्मान होत आहे. तुम्हाला म्हणाले, मामा तुमचं नाव आलंय, जावा तुम्ही, असं म्हणावं लागेल. आता आपल्याला असं म्हणावंच लागणार नाही, आपण अगोदरच तयार असणार. हरिभक्तपरायण घाटकोपर म्हणल्यानंतर दुसऱ्याचं नाव असेल तर उठायचं आपण, असं होणार, ठीक नाही. आपली पूर्णपणे ती काय झालेली आहे. म्हणून निंदा स्तुती ज्याची समान पै झाली त्याची स्थिती आली समाधीशी. तो पूर्णपणे त्याचं काय झालेलं त्याचं ते म्हटले व्यक्तिमत्व त्यावरील सर्व कठीण आवरणातून मुक्त झाला. तो स्वतःला शरीर केव्हाही समजू शकत नाही. रामकृष्ण परमहंसांना देहबुद्धीवर जबरदस्तीने आणावं लागत होतं. आता आपल्याला जबरदस्तीने कुठे घेऊन जावं लागतंय? देहबुद्धी विसर्जनाकडे. वेदांता म्हणून गणपती बाप्पा आणण्याच्या पेक्षा सोडण्याच्या दिवसाला जास्त महत्व आहे. तुम्ही जन्माला आलात त्याच्यापेक्षा तुम्ही देह ठेवता नाही. तुमचा विसर्जन सोहळा तो सुख सोहळा झाला अनुपम्य. तो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच नाही, उलट आनंद वाटला पाहिजे. साधूच्या संगतीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा आनंद वाटला पाहिजे. वेदांतामध्ये व्यक्तिमत्व बंधनांना हृदयग्रंथी म्हणतात. देहबुद्धीचा एवढस सुद्धा जाणीव राहिलेली नाही त्यांच्याकडे. त्या अशा आध्यात्मिक म्हणून प्रेतरूप झाला. काही लोकांकडे ती युक्ती आहे, योगामध्ये तशी पण युक्ती आहे. इतका मारला बेदम का तो मेल्याचं स्वरूप करून घेतो आणि त्याला मेलं म्हणून सोडलं जातं आणि थोड्या वेळाने परत तो जिवंत होतो. मेलेला साप कधी जिवंत होतो का? नाही होत. तो मेला म्हणून सोडून दिला. तसं देहबुद्धी पूर्ण संपलेली आहे, त्याचं नाव आहे प्रेतरूप झाला. नुसते अष्ट सात्विक भावाच्या संदर्भाने ते बोललेलं नाहीये. तो ध्यान करत असताना ती एक स्थिती आहे प्रेतरूप, आणि चालती उलटी समाधीमध्ये ही स्थिती आहे प्रेतरूप झाला. दिली तिलांजली कुल नाम रूपासी. माझ्या नावाशी माझ्या रूपाशी आणि माझ्या कुळाशी माझा काडी मात्र संबंध नाही. जसं त्या पेटवलेल्या माणसाला त्याची जाणीव नाही, तसं हय्यादीत असणाऱ्या महाराजाला त्याची यत्किंचितही जाणीव नाही. त्याचं नाव आहे की त्याची सगळे अज्ञानरूपी ग्रंथी तुटून गेलेले आहेत. त्या अशा आध्यात्मिक अज्ञान अविद्या, त्या अशा एक आध्यात्मिक अज्ञान अविद्या याचा परिणाम म्हणून बुद्धीचे विक्षेप घडून आणणारा काम आणि परिणामता शरीराच्या पातळीवर होणारे कर्म, आध्यात्मिक अज्ञान, बौद्धिक कामना आणि मनोविक्षेप आणि देहेंद्रियाची कर्मे यांच्या मूलता कार्यकारण असा क्रम लागतो. पुढील प्रत्येकामध्ये
आधीच्याचे कारण असते. बघा, अज्ञानरूपी ग्रंथीतून काय होतं, मग त्याच्यामध्ये आध्यात्मिक अज्ञान, मी कोण आहे संपलं, मी शरीर आहे. मग त्याच्यामुळे त्याला बुद्धीत विक्षेप निर्माण होणार आणि मला ही गोष्ट पाहिजे पाहिजे. मग तो शरीराच्या पातळीवर करणार ती कर्मे, म्हणजे एकातून एक असा तो खालच्या लेवलला जातो. केव्हा, कशामुळे? अज्ञानरूपी ग्रंथींमुळे. जेव्हा त्या समूळ नाश होतात त्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाही, तो मेलेला आहे का जिवंत आहे अशी दुसरा माणूस खात्री करतो. तो चालतो का, वारा ढकलतो त्याला, तो खातो का नाही याची सुद्धा त्याला जाणीव नसते, त्याला तिसरा भरवत असतो. अशी भूमिका आपल्या गुरूंची, ज्ञानेश्वर महाराजांच्या, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे जो ज्ञान स्वीकारलेले त्यांच्या गुरूंची अशी असते स्थिती. त्यांचं नाव निवृत्ती. ते वृत्तीवर नाही, ते खाल्लेत का नाही त्यांची काळजी कोण करत आहे? ईश्वरी ज्ञान. गोळ्या घेतल्या का वेळेवर, जेवले का, सगळ्या गोष्टीची काळजी केली जाते, हे की नाही? ते ज्ञानेश्वर निवृत्ती. ते वृत्तीवर नाही, ते जेवलेत का नाही त्यांना आठवत नाही. आता ही वेड्याची स्थिती, पण असं होणार तुम्हाला, तुम्ही जेवलेत की नाही माहीत नाही, मग भूक लागण्याचा प्रश्न राहिलाय नाही राहणार. ती जी ऊर्जा जी भेटणार ती एक आगळी वेगळी. आध्यात्मिक अज्ञान, मी सचितानंद स्वरूप आत्मतत्व आहे ही जाणीव त्या ठिकाणी नसल्याने मनाला टोचण्या देणाऱ्या आपल्यामधील अपुरेपणाच्या भावनेमुळे आपला छळवाद चालू असतो. बघा, पहिलं काय सांगितलं? आध्यात्मिक अज्ञान. त्यामुळं मी सचितानंद स्वरूप आहे हे विसरला का परत दुःख लगेच वाट्याला आलेलंच आहे त्याला. आणि त्यामुळं मनाला टोचण्या देणाऱ्या आपल्यामधील अपुरेपणा भावनेमुळे तो आहे परिपूर्ण, पण तो समजतो स्वतःला अपूर्ण. आध्यात्मिक अज्ञान. मग गुरुजीकडून जाऊन काय करून घ्यायचंय? आध्यात्मिक ज्ञान. त्या आध्यात्मिक ज्ञान ज्या गुरुजीकडून घ्यायचंय त्याला ते आध्यात्मिक ज्ञान पाहिजे ना. आणि अध्यात्म ज्ञान काही जेने मानिलेच नाही, आशांचा तर सुकाळ आहे, असे तर माजाटलेले आहेत सगळे. आणि अध्यात्मज्ञान काही जेने जाणीतलेच नाही, तो ज्ञानार्थ न दे की हे काय बोलावे असे, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कसं नाही जाणलं त्याने? तो तर त्याच्यातच दिवस रात्र पडलाय, पण तरी तो तिथपर्यंत पोहोचला नाही. तो बाह्य अंगाने तिथं पडलेला आहे. आणि ऐलीच थडी न पवता पळून गेला जो माग होता. तो पहिली दीप्तीची म्हणजे ज्ञानाची, आत्मज्ञानाची वार्ता काय जाणे, तो आत्मज्ञान जाणू शकत नाही. आणि त्याच्यामुळं तो दुःखामध्ये आहे. बुद्धी आपण कशासाठी गेलो होतो तिकडे? ज्ञानाचं कशासाठी गेलो होतो आपण? की आपल्याला मी सच्चिदानंद स्वरूप आहे, माझं अज्ञान गेलं पाहिजे. मग अज्ञान कशामुळे? आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव. मग आध्यात्मिक ज्ञानाचा भाव ज्याच्याकडे, त्याच्याकडे जाऊन आपलं दिव्यावर दिवा पेटवलं पाहिजे. सिगारेटवर सिगारेट जशी पेटवता येते तसा जो बाबा पेटलेला आहे त्या बाबाकडून दुसरा बाबा पेटून घ्यायचा. बघा, हे कसं कळतंय सिगारेटवर सिगारेट पेटून घेणं? तसं आपण आपल्या बाबाकडे जाऊन, बाबा पेटलेले आहे तर आपणही काय स्वतःला करायचंय? पेटून घ्यायचंय, है की नाही? त्याला म्हणतात वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. आणि ते जे पेटवायचंय ज्ञान अग्नी चेतला ब्रह्मत्वेसी, तो पेटला ढंढाना. तो ज्ञानाग्नी केव्हा पेटेल? त्याचा पूर्वार्ध सांगतो. कधी पेटेल ज्ञानाग्नी? कधी पेटेल ज्ञानाग्नी? पूर्वार्ध सांगतो. वैराग्याच्या शेणी. वैराग्याच्या शेणी म्हणजे गवऱ्या टाकल्या तर ज्ञानाग्नी पेटतो. कोणत्या शेणी? म्हणजे आता म्हणजे वैराग्याच्या शेणी कुठे भेटतात? शेणी म्हणजे काय? हे रूपक केलेले. वैराग्य असेल तर ब्रह्मचैतन्याचा अनुभव यायला वेळ लागणार नाही, लगेच त्याची अनुभूती येणार. मी सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व आहे ही जाणीव त्या ठिकाणी नसल्याने मनाला टोचण्या देणाऱ्या आपल्यामधील अपुरेपणाच्या भावनेमुळे आपला छळवाद चालू असतो. बुद्धी आपल्याद्वारा कामनापूर्तीचे पूर्णत्वाची आणि परिपूर्णतेची व्याप्ती करून घेण्याची योजना आखीत असते. मी अपूर्ण आहे आणि मग आता मी पूर्ण करण्यासाठी मी हाताशी जो धरलाय तो मी कोण आहे?
अपूर्णच आहे, ती बुद्धी, ती जड आहे. मग तिला हाताशी धरून मग आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे की नाही. मग तुम्ही सांगा, आता आपण त्याच्यामध्ये आलो होतं, कुठे आलो होतं आपण, कशामुळे असं झालं, कशामुळे झालं असं सांगा. ज्या वेळेला कामनापूर्तीची पूर्णत्वाची मी अपूर्ण आहे हे कोणाला वाटलंय, मी अपूर्ण आहे हे कोणाला वाटलंय, पूर्णाला वाटलंय का अपूर्णाला वाटलेलं आहे, पूर्णच आहे. मग त्यांनी पूर्णाची मदत घ्यायची ना, तो अजून खाली जातोय, कोणाची मदत घ्यायला, बुद्धीची. आणि मग ती डोकेलिटी लावणार आणि मग त्या कामना पूर्ततेची पूर्णत्वाची आणि परिपूर्णतेची प्राप्ती करून घेण्याची ती योजना आखीत आहे. या कामनांच्यामुळे मनात विचार उद्भूत होतात आणि मनातील विचार आपणास जगात कर्मे करण्यास उद्युक्त करतात आणि तेच कर्म होय. बघा मगाशी एक सांगितलेलं आध्यात्मिक अज्ञान, त्याचा परिणाम, बुद्धीचे विक्षेप घडून आणणारा काम आणि परिणामता योजना, आणि तिसरं शरीराच्या पातळीवर होणारे कर्म. अशा पद्धतीने मग तो खाली हळूहळू जातो. मानवी व्यक्तिमत्वाला बंधने घालणारे हे बंध त्रय होत जेव्हा साधक मन पूर्णपणे शांतचित्त काढण्यास स्वतःस संस्कारित करते आणि अनंत जाणीव तत्वाच्या स्वस्वरूपाच्या अनुभूतीमध्ये समाधीमध्ये प्रवेश करते, तेव्हाच हृदय ग्रंथी छेद होतो. त्या हृदयरूपी ग्रंथींचा कधी छेद होतो, ज्यावेळेला मनाला पूर्ण शांत केलं जातं आणि विक्षेप संपल्यानंतर तो पूर्णपणे त्या जाणीव तत्वाच्या स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये समाधीमध्ये प्रवेश करतो, तेव्हाच हृदयातल्या अज्ञानरूपी ग्रंथींचा छेद होतो. आता हे सगळे बारकावे आपल्याला सांगितलेले आहेत. कशामुळे आपण अटकतो, कशामुळे अटकतो, कोण अटकतोय, जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे, कोण, जो मोक्षाच्या रेषेवर आलेला आहे, त्याच्या भाग्याचा उदय झालेला आहे, तो साधूच्या अंकित झालेला आहे, पण तो कुठे अजून, बघा बरं ते वाक्य किती, मोक्ष रेखे का मोक्ष झाला, मोक्षाच्या रेषेजवळ आला. मग आता आपण ते कबड्डी खेळताना रेषेजवळ जातो 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 आणि लगेच टच होतो का नाही, आणि ते 10-12 जण आपल्याला लगेच म्हणतात हो टच हो टच, आहे का नाही. ते काय करतात, तेवढ्या स्पीडनी आपण जाण्याच्या प्रयत्नात आहे, तेवढ्या स्पीडनी काय करतोय आपल्याला, तिथे आपल्याला त्याला पुरुषार्थ खर्च करावा लागतो. त्या 10ला घेऊन जर तो तिकडे गेला तर ते काय झाले, बाद झाले. ते कोण झाले आता, ते सुद्धा मोक्ष पावले, सुटले ना. हा सुटला त्यांच्या तडकेतून आणि त्यांचाही खेळ संपला. असा मोक्ष येतो त्याच्यामध्ये, तो तिकडे घेऊन जातो त्याला. मी तो पूर्ण नाही झाला मोक्षाच्या रेषेवर, आणि जर पुरुषार्थ खर्च केला, म्हणून धन्य तुकोबा समर्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ, टच करून पुढे गेले आणि म्हणले मोक्ष आम्हा घरी कामारी ती दासी. त्याने म्हणायचंय मोक्ष सुख अनुलाता, ज्याच्या घरी मोक्षाचा तपास नाही. मोक्ष कशाला म्हणतात, हे अनुभवलेलं नाही. मोक्ष म्हणजे काय, सर्व बंधनाच्या अतीत होणे, काहीच नाही, बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी. अजून एक मोक्ष का असा या म्हणावे, बंधनच नाही ठावी, कशातही त्याची रुची राहिलेली नाहीये, हो, त्याचं नाव मोक्ष आहे. श्लोक क्रमांक 355. तू मी हा या कल्पना, बघा, अद्वय निर्विशेष अशा परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी दोषाने भासमान होतात. बुद्धी दोषाने भासमान होतात, नसलेल्या गोष्टी घाबरवतात. भूत आहे का, पण याला ताप आलाय की नाही, आलेला आहे. साप नाहीये, चावला, यांनी कल्पना केली, त्याला विष चढली की नाही, लहरी यावं लागले की नाही. मग तसा तू मी हा या कल्पना अद्वय निर्विशेष अशा परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धिदोषाने भासमान होतात. त्याच ठिकाणी मी नाहीये, मीच्या सापेक्ष तू नाहीये आणि हाही नाहीये. मी तू पण
जाऊ दे दुरी, मी जाऊ दे दुरी. आणि आता त्याच्या पुढे काय म्हणतात, मग जाऊ दे, जाऊ दे दुरी हे कळण्यासाठी त्याला पहिलं मी तू हा विचार विवेकी शोधा. पायरी क्रमांक 1, मी तू हा विचार विवेकी शोधा. मग कळालं, अरे विवेकाने कळालं हे जर गेलं तर मी त्या स्वरूपाशी एकरूप होतो, म्हणून मी तू झारी जाऊ दे रे, जाऊ दे म्हणले आणि काम झालं त्यांचं. एवढं म्हणून चालणार आहे का? मी तू पणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणजे प्रयत्न केला का, पहिलं त्याला प्रयत्नवादी बनवलं, त्याला कळून दिलं, मग प्रयत्न केले आणि पूर्णत्वाला पोहोचला. तो मी तू हा कल्पना अद्वै निर्विशेष अशा परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धिदोषाने भासमान होतात आणि विस्तार पावतात. निर्विकल्प समाधीमध्ये हे सर्व विकल्प आत्मवस्तूचे तत्व निश्चितपणे कळल्यामुळे विलयाला जातात. ते मग जातात कुठं? साप कुठे गेला? रश्शीचं ज्ञान झाल्यावर साप कुठे गेला? त्याच्यात विलीन झाला. विलीन झाला म्हणजे जर फाडतोड केल्यावर निघणार का? नाही. म्हणजे जिथून तुमची कल्पना उठे विकार ब्रह्मी मूळ, तिथेच ती कल्पना निमाली ठाईचे ठाई. बघा, कल्पना निमाली, जिथं निर्माण झाली होती तिथेच ती कल्पना संपली, आहे की नाही? ज्या ठिकाणी आपण तू मी हे ते या भावनेने सातत्याने जीवन व्यतीत करीत असतो, अशा वैविध्यपूर्ण गोचर जगताचे ज्यामुळे मन कल्पना करीत असते, असे बुद्धीचे दोष म्हणजेच वासना होत. बघा, वासना म्हणजे काय? हे मी तू दिसलं, मी तू हे भाष्य नेनिजे, माझे काहीच न म्हणिजे, सुख दुःख जाणणे नाही जाया. सुख दुःख जाणणे नाही जाया कोणा? सुख दुःख जाणणे नाही जाया कोणा? मी तू भाष्य नेनिजे. पुढं माझे काहीच न म्हणिजे. कसं काय म्हणायचं माझे काहीच नाही? हे तर पुढचे त्याच्यासाठीच तयार आहेत काय? हा म्हणलं का माझं नाही, का लगेच आपण तो वर्कबोर्ड म्हणणार हे माझं आहे का नाही? हे आपल्या गावचे सगळे ते नातेवाईक कोण आहेत आपले? वर्कबोर्ड ते लगेच बॅनर लावायलाच मोकळेच आहेत, लगेच त्याला टच करायला लगेच जमा झालेले. ते वाटच बघतात मी माझे काहीच न म्हणजे. त्यामुळं आपण कधी म्हणायचं नाही. मरेपर्यंत निवृत्ती बाबांनी सांगितलेले पोरांच्या हवाले काही करायचं. ही अध्यात्माची शेवटची पायरी नाही. आता तुम्हाला भीक मागायला लागलं तरी तुम्ही भीक मागताना सुद्धा दरिद्री नारायण आहात. कोणाकडे भीक मागता? आणि तुमच्या जर प्रारब्धात असेल तर कोट्याधीश कधी कधी भीक मागतात. हो, आणि जर तुमच्या प्रारब्धात नसेलच ती गोष्ट तर तुम्ही आलिशान भोगता भोगता तुम्ही निघून जाणार आहे. बाबा म्हणतात किलोमीटरनी गाडी घेऊन जायचो आम्ही, किलोमीटरनी 3 रुपये 4 किलोमीटरनी गाडी कीर्तनाला घेऊन जायचं बरं का. तर त्या किलोमीटरनी ज्याची गाडी आहे ना त्याला मी सांगायचं सेठ गाडी इथं थांबवा. आता शेठ कोण? शेठ कोण आहे? ज्यावेळेला आपण सेट आहेत ना का त्याला त्याचा काय देतो आपण? मोबदला देतोय. मग गाडी वापरतो, घर कोणाचं आहे? राहतो त्याचं घर. आपण म्हणतो माझं घर आहे आणि पाहुण्यांना बोलवतो. ही उंदरं सुद्धा एकमेकाला म्हणतात ये ना माझ्या घरी. आता ते घर कोणाचं आहे? तो राहतो त्याचं आहे, हे की नाही? जो राहतो त्याचं घर आहे, हे की नाही? त्यामुळं आपलं काहीच न म्हणायचे, पण ते सोपं नाही. कोणाचे हे घर नाही. देह हे काळाचे. ठसलं का हो? हे काळा बुका लावून आणि टसटसीत मोठ्याला माळा घालून आपण आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करतो. असं वाटलं का आपल्याला कधीतरी? स्वप्नात तरी वाटलं का? देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. आणि असा प्रश्न कधी डोक्यात वळवळ केला का? काय पुढचं वाक्य? तेथे मनुष्याचे काय? म्हणजे आपले आहे त्या समोरच्या मनुष्याचे काय आहे त्याचे, आहे की नाही? तो जर किडा वळवळला ना तरच मोक्षाच्या दिशेने त्याची उंच भरारी मारू शकतो तो. तोपर्यंत नाही. तोपर्यंत त्याने
चिवडाचिवडीच करायची. लहान पोरग काय करतं, शी करतं आणि त्याची शी काय करत असतं, ते चिवडाचिवडी करत असतं. तशी लहान पोरं कशामुळं करतात ते असं? मोठा माणूस करील का? का त्याला काय झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. याला काय अज्ञान आहे. मग ही चिवडाचिवडी जी आपली चिवडून केला माझा मी नाश, त्यांनी निवडलं आणि आपण काय केलं, चिवडाचिवडी केली आहे की नाही. ज्यामुळे मन वासना, ज्या वेळेला मन कल्पना करीत असते असे बुद्धीचे दोष म्हणजेच वासना होत. कल्पनेमुळं वासना निर्माण झाली. त्याच्यात ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, आशा, मग आई, बहीण, आजोबा, अहंकार असा क्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये. आठवतंय का काय एखादं त्याच्यातला? 13व्या अध्याय ते मला वाटतं. मग ती नातू असं त्या पद्धतीने दाखवलेलं आहे. मूळच त्याचं संपून टाकायचं ते म्हणतात. असे हे वैविध्यपूर्ण जग व्यक्त होते आणि त्यामुळेच आपणास दुःख आणि मनोविक्षेप होतात. जग निर्माण कोणी केले? आपल्या मनाने. पटणार नाही आपल्याला, कुठपर्यंत पटणार नाही, कुठपर्यंत पटणार नाही आपल्याला. हे जग आपल्या मना कल्पनेचे, हे कुठपर्यंत पटणार नाही? जोपर्यंत आपला शेवटचा जन्म तो असणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत जन्म शिल्लक आहे तोपर्यंत पटणार नाही. आणि ज्या दिवशी पटेल समजायचा संपला, त्याचा प्रोग्राम संपला. ही संपूर्ण, त्यामुळे आपणास दुःख मनोविक्षेप होतात. ही संपूर्ण भ्रांती परमात्म तत्वात, अद्वैत आत्मतत्वात निर्माण होत असते. बघा, ही भ्रांती कुठे निर्माण होते? रश्मी नसते तर साप निर्माण झाला असता का तिथे? आत्मसत्ता आहे म्हणून जगत दिसतंय. कशावर काय दिसतंय? तर रश्मीवर साप दिसतो. तसं हे जग आहे, रज्जू सर्पाकार भासयेले जगदंबर. मग जरी भासलं तरी ते कसं आहे? शुक्तीवर पाहता, शुक्तीवरी पाहता शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. शुक्तीवरी पाहता रजत डोळा दिसे. हा, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. रश्मीवरचा सर्प मिथ्या आहे आणि शिंपलीवरची चांदी मिथ्या आहे. तसं हे जग कसं आहे? मिथ्या आहे. आणि ते टेन्शन होते ते खरं आहे का? ते बी मिथ्या आहे. टेन्शन ते खरं आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. बरोबर. हे या पदामुळे आपल्या अगदी जवळीक वस्तू निर्देशित करते. हे जवळचे माझ्या, हे आणि ते खेळामुळे हे आणि ते खेळामुळे काल आणि देश या संकल्पना निर्माण होतात. ते आणि हे मुळे काल आणि देश संकल्पना निर्माण होते. ते म्हणजे लांबच्या देशात, हे जवळच्या. काल हे आत्ता आणि ते थोडे लांब आहे की नाही. या क्षेत्रात सर्व वस्तुमात्राची कल्पना केली जाते. जेव्हा वस्तुमात्र गोचर होतात तेव्हा हा मी या ठिकाणी कर्ता द्रष्टा म्हणून प्रवेश करतो. जेव्हा वस्तू दिसली का मग ती प्राप्त करण्यासाठी मी कर्ता किंवा मी पाहतो म्हणून मी द्रष्टा होतो. द्रष्टा दृश्य संबंधाचा हा खेळ म्हणजेच विक्षेपित मन होय. बघा, मन विक्षेपित झालं म्हणून आपल्याला द्रष्टत्वच आल्या आपल्याकडं कर्ता भाव आला. आपल्याकडं कर्ता भाव आला का विक्षेप कोणी केला? मनाने आपल्यामध्ये विक्षेप आपल्या मूळ स्थितीपासून आपल्याला खाली आणलं. दृश्य द्रष्टा झालो म्हणजे आपल्याला काय दिसलं? दृश्य दिसलं आहे की नाही. द्रष्टा आणि त्याचे क्षेत्र या दोहींचेही अधिष्ठान असलेल्या आत्मतत्वाची जेव्हा प्राप्ती होती, बघा, दृश्य आणि द्रष्टा या दोन्हींचं अधिष्ठान काय? त्याची जेव्हा प्राप्ती होती, त्या आत्मतत्वाची प्राप्ती होते, तेव्हा सर्व मनोविक्षेप मनोप्रक्षोभ थांबतात. मग मन प्रक्षोभित होणारच नाही. ज्यावेळेला अंतिम सत्य कळलं जाणार त्यावेळेला नाही होणार. हा अभ्यास चालू आहे आपला. आपण चुकीच्या दिशेने नाही, आपण बरोबर दिशेने चाललोय, पण आपल्याला कळालं पाहिजे. आपल्या सगळ्याच गोष्टी कळत नाही. आपण नवीन एरियात जातो त्यावेळेला आपल्याला आपण कुठे आहेत त्यावेळेला आपल्याला
ज्याला फोन केलाय तो विचारतो तू कुठे आहेस, तर आपल्याला कळत नाही तेव्हा आपण दुसऱ्याला विचारतो मी कुठे आहे. मग तो सांगतो तुम्ही भटवाडी 3 नंबर शाळेच्या समोर आहात. त्यामुळे मग आपल्याला कुठे हे कळण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आपण कुठे आहोत हे आपल्याला कळत नाही तेव्हा हे सांगतो तुम्ही आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे प्रवास करायचा आहे, कुठपर्यंत. मन अशा तऱ्हेने संतुलित होते तेव्हा वैविध्यपूर्ण विलक्षण जगाचे गोचरत्वही संपुष्टात येते. मनाला शांत झालं की मग जगत संपलं. बस. झोप नाही येत म्हणजे तुमच्या मनाच्या काय चालू असतात, कल्पना चालू असतात. आणि ते मन असं कल्पना करतं आपला शत्रूसुद्धा कल्पना करू शकत नाही, एवढ्या डेंजर कल्पना करतं मन. वैरी ते शत्रूसुद्धा वैरी आपले विचार करू शकत नाही. आणि हा आपला स्वतःचा खेळ. जेव्हा मन शांत होतं तेव्हा झोप लागली जाते. इथे सुद्धा ती झोप आपल्याला शिकवते हे सगळं विसरावं लागेल तेव्हा झोप लागणार. तसं सुद्धा शेवटचा अंतिम मोक्ष जेव्हा आपल्याला कधी भेटणार, या सगळ्या विक्षेपातून आपण सुटणार तेव्हा. श्लोक क्रमांक 356. शांत चित्त आत्मनिग्रही आणि विषय वस्तूपासून परमवधीची उपरती संपादन केलेला. बघा, शांत चित्त आत्मनिग्रही आणि विषय वस्तूपासून परमवधीचा उपरती संपादन केलेला. विषयापासून बाजूला, मन शांत, चित्त शांत, आत्मनिग्रही झालेला आणि कमालीचा सहनशील यती. जो साधना करणार आहे त्याचं नाव यती. तो कमालीचा सहनशील आहे. बघा, नाथबाबांची ती कमालीची सहनशीलता आहे. तुकाराम महाराजांची गाढवावरून धिंड आहे ही समानशीलता. एवढी कमालीची सहनशीलता तिथं आपल्यासारखा नाही तग धरू शकत. त्याचं नाव पराशांती. ती कशाने निर्माण होते? साधूच्या बोधातूनच निर्माण होते. एरवी स्वयं प्रयत्नाने ती गोष्ट घडू शकत नाही. कमालीचा सहनशील यती समाधी अवस्था प्राप्त करून घेण्याकरता धडपड करीत असतो. ती गोष्ट सहजासहजी हासिल नाही होत. आपण चित्रपटात पाहिलं, ज्यावेळेला एखादा साधू ध्यानधारणाला बसला का ते इंद्राला पहिली भीती राहते, अरे हा कशासाठी करतोय, की लगेच तो तिकडे सगळे रंभा उर्वशी वगैरे सगळे आलिशान भोग, सगळे मोठे बंगले वगैरे सगळं पैशाचं ते धनलक्ष्मीच्या दिवशी मध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी यशवंत भाऊने ते स्टेटस ठेवलं होतं, नुसते पैसे पैसे नुसते सोन्याचे, इकडून पड तिकडून पड. पूजा म्हणली असं जर झालं तर, सगळ्यांच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी असे जर पडले तर इकडं कशाला येणार आपण. आपली ती दयनीय अवस्था केली म्हणून आपण इकडं. तेवढं भेटलं का आपलं काम पत्ते होणार, ठीक नाही. कुठं आलो होतो आपण? हां, ते सगळे विक्षेप निर्माण करणार पण तो त्याच्यामध्ये परिपूर्ण राहणार. केव्हा परिपूर्ण राहणार? ज्यावेळेला अनन्य शरण असणार तेव्हा. माझी चिंता त्याशी आहे नाही, आपली चिंता त्याला आहे, आपण त्याला फक्त अनन्य पाहिजे बस. तो धडपड करीत. तो साधू आपल्यातील आत्मतत्व हेच विश्वातील आत्मतत्व होय त्यावर नित्य चिंतन करतो. का? एवढ्या कमालीचं शांती केव का? कोण भागवत मध्ये होता त्याला सगळे मारायचे, सोडून द्या म्हणायचे, परत मारायचे, कपडे काढून मारायचे. भिक्षू पहिला सेठ होता, नंतर तो असा झाला कद्रू ब्राह्मण. हे कद्रू ब्राह्मण कधी होणार आपण? त्याचं नाव बी एवढं अवघड आहे तर तसं व्हायचं कधी आपण? कद्रूच्या ऐवजी नशीब आपण खद्रू म्हणत नाही. सांगा बरं, एवढी कमालीची का शांतता त्याची? त्याचं कारण ते म्हणतात तो साधू आपल्यातील आत्मतत्व हेच विश्वातील आत्मतत्व आहे यावर नित्य चिंतन करतो. आलं परीक्षित राजांना तक्षक चावायला, सुटले नाही ते. या आम्ही तुम्हाला ओळखले. बघा बरं, ते त्याच्यामध्ये फसले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय पाहिलेलं आहे? चैतन्यच पाहिलेलं आहे की नाही. तो ते चिंतन करत, म्हणून त्याच्याकडे ती कमालीची शांती आहे. विश्वपट ब्रह्मद्वारात ते त्यांना कळालेलं आहे. त्या सर्व उपायांनी निर्माण झालेल्या सर्व कल्पनांचा पूर्णपणे नाश करून बघा. आणि मग जेवढ्या कल्पना निर्माण झाल्या त्या कशामुळे नाश पावल्या? त्या सर्व उपायांनी निर्माण झालेल्या सर्व कल्पनांचा पूर्णपणे नाश करून. कशाने?
माझ्यातील आत्मतत्व तेच सगळ्या जगतातील आत्मतत्व आहे. या बोधावर आलं तरच मोक्षाचा अनुभव आहे. मला ज्ञान झालं मी ब्रह्मरूप आहे आणि हा माणूस आहे, ही बाई आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा उंच आहे, ठेंगणा आहे, ठेंगणा आहे, हे जे गोष्टी आहेत ना, तोपर्यंत आपल्याला तिची नाही. सगळं सगळं सम काय ओळाय काय एखादी हा मनोनी सर्वत्र सदा सम ते आपणच अद्वै ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. बघा हे संपूर्ण दृष्टीचे वर्म आहे. आपणच नटलेलो आहोत. त्याच वेळेला मी झालो आणि तू असंच आहे नाही, मग नाही, सर्व मी नटलेलो आहे. ती कद्रूची स्टेप झालेली आहे. मारणारा तोच आहे. मारने वाला भी भगवान और बचाने वाला भी भगवान. तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई, नसेल तो धीर देई मना. माझी ती भूमिका, त्या प्रसंगाला माझी ती भूमिका असावी. इकडं बोलताना राहणार ना, पण प्रसंगाच्या वेळेला व्हायबल नाही झालो पाहिजे आपण. तो साधक निष्क्रिय निर्विकल्प होऊन, त्याला निष्क्रिय, त्याला कोणत्याच क्रिया राहिलेल्या नाहीत, पण तो करत नाही असं नाही, कारण कोणतीही क्रिया राहणार नाही असं नाही. डोळ्याचं पाहणं, पापणीचे झडप बंद होणे, कानाचं ऐकणं हे बंद नाही होत, परंतु तो त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही, असा निष्क्रिय होतो. निर्विकल्प, कोणताही त्याच्या डोक्यात विचार नाही. निर्विकल्प म्हणजे काय? माळीये जे होती नाही ते होते जळ निवांतची जाय, मग राहे अथवा तै पाणी ऐसे व्हावा वेगा. बघा त्याचं नाव निर्विकल्प. चला अशी कोंडाजी बाबा डेरे होते. त्यांची तारीख तिसरा माणूस घ्यायचा आणि ते फक्त बाबा म्हणायचे, बाबा आज आपल्याला इकडं जायचं, बाबा आज आपल्याला तिकडं जायचं. काय घेणे, जायचं जायचं, नाही जायचं नाही जायचं, त्यांचं काहीच नाही. असे बुधवारे बाबा होते आपले. आपल्या बुधवारे बाबांची पण डायरी नव्हती. असं धोंडीराम दादा शिंदेंनी मला सांगितलं की बाबांची डायरी नव्हती. बाबांकडे जर तारीख लिहायला गेलो बुधवारे बाबा, ते म्हणे बाबांच्या डायरीत लिहिले ना मी आहेच आहे बरोबर, माळी जे होती नाही. आता आपलं तसं आहे का? नाही. आपलं पाणी म्हणतं मी फुटणार, मी तिकडच जाणार. तुम्ही पहिले काय म्हणले होते? मेथीला जायचंय. तुमचा विचार बदलला म्हणून काय झालं? आम्ही आता बदलणार नाही. निर्विकल्प होऊन केवळ ब्रह्मस्वरूपात सुखाने राहतो. कोणतंही स्वतःचं कर्तृत्व नाही. त्याने निर्माण केलेलं कार्य ते शेवटाला जाईल, पूर्ण होईल का मध्येच गायब होईल, त्याचं त्याच्याशी काही संबंध नाही. त्याने सुरुवात केलेलं कार्य शेवटाला जाईल, मध्येच बंद होईल किंवा पूर्ण होईल, त्याचं त्याला कोणतंही घेणं देणं नाही. जी ही द्वंद्वाधिक दुराविली, अशी स्टेप झाली त्याची. बस असं बाबांचं आहे. आपल्या ऐकण्यात ठिकाणी कीर्तनाला गेले म्हणले नाही करायचं तुम्ही, चालेल, त्यांचं कर्म आडवा आलेले भाऊ, त्यांचं नाही आहे, त्यांची इच्छा नाही आहे का. डॉक्टर बळत म्हणतो नाही नाही मी तुला इंजेक्शन देणारच, आपल्या मागं लावून धरा रे याला धरा, इंजेक्शन द्यायचं नाही. त्याची ऐकण्याची मानसिकता पाहिजे, तरच तिथं ते राहणार. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काहीच व्यर्थ आपली वाचा शिनूच नाही. आपलं पळणं म्हणजे काय? आपल्या महात्म्यांचं पळणं म्हणजे काय? पैशासाठी आहे का? नावासाठी आहे का? खाण्यासाठी आहे का? नाही. आणि ज्याच्यासाठी तो परिणाम नसेल तर तिकडं हुडकून सुद्धा पाहायचं नाही. मग काय कारण आहे? परिणाम कशासाठी आपण अपेक्षा करणार ना. पेरलेला माणूस शेतकरी अपेक्षा करणारच, ते स्वार्थ नाही त्याचा, उतरलंच पाहिजे. नाही उतरलं त्याचं तर उलगाल होतं, त्याचा फटा पडला ना तिथं, तर तो काय करतो? दुसरं आणून लावतो तिथं. तिथं परत पेरून उपयोगाचं नाही, कारण हे वर गेले आणि खालचं खालीच राहणार, वसव्या खाली ते येणार नाही. म्हणून ते ऊसाची लागवड करताना रोपच आणून लावतात तेवढ्या टायमात, तरी पण ते पाहिजे तेवढं नाहीच होत. त्याच्यासारखं जे स्वयं जे आहे ना त्याच्यासारखं नाही होत. त्याला भाव मिळेल का नाही याच्याशी घेणं देणं नाही. आता त्याचं काय म्हणणं आहे?
पेरलंय ते उतरलंच पाहिजे. उतरल्यानंतर त्याला काही डिस्टर्ब होत असेल तर ते काढण्याचा तो प्रयत्न करील, स्वतः झिजल आणि परिपूर्णतेला आणेल. तो कशासाठी? स्वतःच्या आनंदासाठी आणणार तो. आणि आनंद भेटत नसेल तर कोण काम करायला मोकळं आहे? कशासाठी पळणार आपण? कशासाठी पळतोय? आत्ता आपण 25-30 लोक इथे येऊन पळतोय कशासाठी? आनंदाचा उपभोग घेण्यासाठी. आनंद नाही भेटला तर परत कशाला येईल आपण तरफडायला? नाही येणार. केवळ ब्रह्मस्वरूपात सुखाने राहतो. हो 100%. तुका म्हणे मन नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो. आता माझं मन वृत्तीवर राहिलेलं नाही, ते निवृत्त दशेला गेलेले ते आहेच नाही. त्यामुळे मी आता सुखाचे. आणि जर तुका म्हणे मन आहे वृत्तीवरी, ते झोपून नाही द्यायचं, पौडून नाही द्यायचं, सुखाचे शेजारी. ज्ञानेश्वरीतनी काय म्हण? सुखाचे शेजारी झोपलो तो. तैशी प्रकृती जी आड होती ती देवेची सारी लेपर होती. मग माझे मती परतत्व शेजार केला. बरोबर ना? त्या परतत्वाशी माझ्या मतीने शेजार केला. मी एका शेजेवर येते. काय सुरुवात होती? तैशी प्रकृती जी आड होती, काय बाजूला गेलं? प्रकृती बाजूला गेली. मग अशी काय सांगितलं? तुका म्हणे मन वृत्तीवर नाही तर सुखाने झोपू शकतो. मन वृत्तीवर असलं तर साप जिवंत हातातून सुटलाय, ज्याच्या हातातून सुटलाय त्याला झोप नाही लागत. तो म्हणतो तो डाव धरतोय. है की नाही? केवळ ब्रह्मस्वरूपात सुखाने राहतो तो. आपल्या ध्यान साधनेत यशस्वी होण्याकरता मुमुक्षुत खालील मूलभूत गुण असाव्याच पाहिजे. आपण इथे जर ॲडमिशन घेतले ना, एवढं पाहिजेलच आपल्याकडं. एवढं नसेल तर आपण त्या शाळेचे विद्यार्थीच नाही. मग शांती काय पाहिजे? शांती, अपार शांती पाहिजे. पळापळी थांबली. पळापळी करायचीच असेल तर ऐशी करी धावाधावी चित्त लावी चरण, तिथं पळणार तो. पण संसारिक सुखासाठी गोष्टीसाठी पळणार नाही. शांती वस्तू मात्रात सुख असते या मिथ्या कल्पने पोटी विषय वस्तूच्या मागे न धावणाऱ्या मनास, आपल्या मनास सुसंस्कारित केले जाते. त्याचं नाव शांती. अरे नासक्याच्या पाठीमागं काय पळतो? हरणाला सांगितलं आपण, अरे पाणी नाही नको पळू, का थांबेल का नाही ते हरिण? मग थांबेल तर त्याला हरिण कसं म्हणता येईल? आपल्याला बाबांनी सांगितलेले नको नको म्हणा, मग तुम्हाला आपण त्यांचं ऐकलं तसंच पुढं फॉरवर्ड करून टाकलं. जसं इकडचं तिकडे ते पाठवायचे ना पत्रवळी, तसं आपण मी दुसऱ्याला काय सांगतो? नको नको म्हणा. अरे तुझ्या मनाला सांगितलेले आहे की नाही? पळायचं थांबलं पाहिजे. कुठं? नासक्याच्या दिशेने पळणं थांबलं पाहिजे. आपलं थांबलं तर समजायचं मग ईश्वराची काय आपल्यावर कृपा आहे. इंद्रिय दमन, जेणेकरून विषय वस्तू बाह्य जगतातून आपल्या मनात शिरता कामा नये. दुसरं काम सांगितलेलं आहे. एक तर त्याच्या मागे पळायचं नाही, आणि ते जर आपल्याला शिवायला आलं तर आपल्याला आपल्यामध्ये घुसून द्यायचं नाही. आपण ते तीर्थयात्रेला गेलो, आपली दिंडी असल्यावर कशी लाईन पकडतो, तो माणूस आपल्यात घुसला नाही पाहिजे. नाही की नाही? परम उपरम परम उपरत, मनाच्या पूर्ण मग्नतेपासून संपूर्ण उपरती हा गुण असा साध्य करावायचा आणि विकसित करावायचा असतो की जेणेकरून गतकालातील विषय उपभोगाच्या स्मृतीमध्ये आपले मन आपणहून धडक मारणार नाही किंवा विषय उपभोगात रत होण्याच्या भावी कल्पनेत निव्वळ नक्षीदार कपडे विणणार नाही, म्हणजे योजना करणार नाही. आता आपल्याला त्याच्यात गुंतायचंय म्हणून मागील ज्या भोगलेल्या गोष्टी आहेत त्याचे सुद्धा स्मृती संपल्या पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात नवीन योजना करायच्या नाहीत का कशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये गुंतेल. ठीक आहे नाही? पूर्णपणे त्याच्यापासून संबंध तोडून टाकायचा. तोडावा संबंध यांचा माझा. शांतियुक्त तितिक्षा, इतका शांत पाहिजे, इतका शांत पाहिजे मनुष्य. बघा
तितिक्षा हा गुण आहे. काही झालं आपल्यावर, किती बाबा हे ग्रंथ सांगतात संत महात्मे, लोक बाह्य निंदा झाली तरी तुम्ही स्थिर राहिले पाहिजे. जसं आपण म्हणतो की हा गुण साधकामध्ये आवश्यक आहे. हो, जसं आपण बाबा म्हणतात कुत्रा चावला तर आपण त्याला चावायचं नाही, सोसायचं, सोसायला शिकायचं. का? ईश्वर प्राप्तीसाठी तो गुण आपल्या गरजे. कारण तिथं अद्वैत जाणार आपल्याकडून, डोक्यात काय येणार आपल्या? मग द्वैत. बघा आले तुका म्हणे घोटी आणि विष अमृत तुझ्यासाठी. चांगले अनुभव येऊ, वाईट अनुभव येऊ, तरी स्थिर राहिलं पाहिजे, अस्थिर नाही झालं पाहिजे. ती तितिक्षा हा गुण साधकामध्ये आवश्यक आहे. नाहीपेक्षा जीवना नसेल तर आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टीने सुद्धा आपण हातबल होऊन जाणार. आपल्याला किती मोठा रोग झाला तरी आपण घाबरलं नाही पाहिजे. कारण का? रोग झाल्यावर काय होणार? माणूस काय होणार? रोग झाल्यानंतर, अतिरोग झाल्यावर काय होणार? मरणार. आपण मरणार आहे का नाही? आपण मरणारच नाही. मग घाबरायचं कशाला? मरल तर ते मरल. कोण? शरीर मरल, मी थोडी मरणार आहे की नाही? आवश्यक आहे. नाहीपेक्षा जीवनाच्या लहान लहान टोचण्या त्याच्यामध्ये विक्षेप निर्माण करीत राहतीलच, छोट्या छोट्या गोष्टी, आणि मग होईल उद्वेग, दुःखाचे केव्हा, आणि भोगायला तर लागणार. कारण का? तुम्ही जीवदशा स्वीकारली म्हणून भोगावं लागेल. जीवदशा संपली, भोगाचा परिणाम संपला, काहीच भोगायचं नाही मला आता. एवं गुण विशिष्ट साधक आपल्या ध्यान अवस्थेत सर्वत्र असलेल्या आत्मतत्वाच्या अनुभूतीपर्यंत स्वतःस उन्नत करण्यासाठी धडपडत असतो, त्याला समाधी साधली जाते. सगळ्यांमध्ये जे मी ध्यानाला बसल्यानंतर या सर्व परिपूर्ण परमात्मा ही शेवट आपल्याला भूमिका करावं लागेल, तेव्हाच आपण सुटणार. एरवी सुटूच शकत नाही. मी सुटलो आणि बाकीचे असे आहेत आणि तसे आहेत, नाही सुटू शकत. हो, ते त्यांचं बघून घेतील, पण आपल्या दृष्टीने सगळं काय? सगळं जग ब्रह्मरूप आहे, अशी आपली भूमिका झाली पाहिजे. आहे हे पण आपल्याला कळालेलं आहे. आपली बुद्धीने ते स्वीकारलेलं आहे, पण ते तेवढ्या पुरतं स्वीकारले. हे जगत सगळं ब्रह्मरूप आहे. चटका बसल्यानंतर नाही, ते त्यावेळेला स्वीकारलं पाहिजे. असं तर कोणी पण स्वीकारणार ना. ध्यान अवस्थेत सर्वत्र असलेल्या आत्मतत्वाच्या अनुभूतीपर्यंत स्वतःस उन्नत करण्याची धडपडत असतो. खूप तो माणूस शांत बसू शकत नाही. जिंकू किंवा मरू, तो मागे नाही राहणार. ते शिवाजी महाराजांचे सरदार होते, काय त्यांचं नाव? त्यांना सांगितलं तोंड दाखवायचं नाही, त्याला सोडलंय ना त्याला खतम करा, तेव्हाच मला येऊन भेटा. वेडात मराठे वीर दौडले सात. सरदार ते मुख्य सेनापती होते, प्रतापराव गुजर. बघा काय तू का म्हणे, शेष सेवी न आवडी वचन न. महाराज माझ्यावरून नाराज झालेले आहेत, त्याचा खात्मा करतो, आणि त्यांनी सांगितलं तोपर्यंत रायगडावर यायचं नाही. काय आपल्याला तसंच सांगितलेलं आहे बाबांनी. आळंदीतल्या विद्यार्थ्यांना काय सांगितलेलं आहे? मी आजारी पडलो असं गुरुजींना तुम्हाला निरोप दिला तरी तुम्ही मला भेटायला यायचं नाही, तुमचं काम फत्ते करून यायचं. मिलिटरीच्या लोकांना काय सांगितलेलं आहे? तेच काम पूर्ण करून द्या. तुझं काम आम्ही करू, घरातले कोणी गेले तर आम्ही करू, पण तुझे काम हाताशी घेतलेले ते पूर्णच करून यायचं. त्याच्यासाठी धडपडायला लागतं. सहजासहजी काय भेटत नाही, पळावं लागतं. आणि तिकडे पळल्यानंतर इकडं दुर्लक्ष होणार, पण इकडची जबाबदारी ती सर्व कोणाची आहे? मग गेले ना ते 3 जण तुमच्या डिपार्टमेंटचे, साळसकर वगैरे, त्यांच्या घरच्यांची जबाबदारी शासनाने घेतली. कोणाला पेट्रोल पंप टाकून दिला, कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं. तुम्ही जेव्हा त्यांच्यासाठी जाता ना, तेव्हा त्यांचे ते कर्तृत्व असतं, कर्तव्य असतं तुमचं, आणि ते करतात. हे सामान्य लोक जर असं करतात तर ती एक सत्ता आहे की नाही? त्या सत्तेसाठी जेव्हा तुम्ही स्वतःचे समर्पण करणार, ती सत्ता तेच तुमच्याकडून अभिप्रेत घेते. देश बलिदान मागतो, धर्म सुद्धा बलिदान मागतो. ती तुमच्याकडून ती परीक्षा आहे तुमची, तुम्ही किती समर्पणात. त्या समर्पणावर तुम्हाला मार्क भेटणार, तुम्हाला मरून नाही देणार. ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला उठवणार.
पण तोपर्यंत तो पाहणार किती याची माझ्याविषयी. काल कोणी एक स्टेटस ठेवलं होतं, 2 माकडं, एक खाली पडलेलं होतं पण एक जरा गेलं वर पकडलं. कोणी ठेवलं होतं? भगवान बाबांनी ठेवलं होतं, आहे की नाही. तर ते पुढे ठेवलं ना, तर ते दुसरं आहे ना, ते त्याला पकडून जात आहे, शेपटीला पकडून जात आहे, परत घसरतंय. आता हे त्याला शेपटीला धरून वर जात आहे का वरच्याला खाली ओढतंय? खाली ओढतंय. ते जीवाच्या आकांताने वर पकडतंय, घसरा घसरीने झाली बाई त्या पाण्याच्या याच्यात पडलेलं. बरं ते शेपटीच्या वर आलं, पोटाला चिमटे घेऊन वर चढते. बरं वर चढलं, इथला चिमटा सोडून इथला धरला, त्याचा कान उपटून नाही येत, हे महत्वाचं आहे. आता यांनी कानाला इतकं काचून पकडल्यानंतर मग इकडचं सोडलं, त्याच्या केसाला धरलं. आता केसाला धरलं काय होतं आपल्याला चांगलं माहिती आहे की नाही. मग तिकडं चाललेलं आहे. असं 4-6 वेळा घसरून सुद्धा आता हे खालचं घसरतंय, वरच्याला काही घसरा घसरी नाही, तो आपला व्यवस्थित आहे. याच्या डबल आहे, ते त्याचाही जीव जीवन कातून पकडीत आहे आणि हा त्याला कातून खाली ओढायच्या प्रयत्नात आहे का वर चढायच्या. ज्या वेळेला हा वर चढायच्या प्रयत्नात आहे ना, तो म्हणतो मला त्रास झाला तरी चालेल, पण हा म्हणतो मलाही पडायचंय आणि तुला घेऊन पडायचंय. तेव्हा तो म्हणतो याला सोडून द्या. तुकाराम महाराज म्हणतात त्याला सोडून द्या. तुका म्हणे गळा बांधून बुडे जो दगड गळ्याला बांधून कमराला बांधून उडी मारतोय विहिरीमध्ये, म्हणजे त्यांनी काय ठरवलंय, आता वाचायचं नाही. काय सामान्य दृष्टांत काय शिकवतात आपल्याला, असं साधूचं काम. तो स्वतः तरतो, आपण तरला नव्हे नवल उद्धरेल कुळ अनिकांचं. हे काम जमलं तर करायचं आपल्याला. बघा परवडते का आपल्याला. जशी साडी घेताना, जमीन घेताना, घर घेताना, जसे व्यवहार करताना परवडतं का, तेव्हा आपण खिशाचा अंदाज घेऊन ना, हे परवडते का बघा. काय ते सावरकर, काय भगतसिंग, बोलू नको तू भगतसिंग, तुझ्या मुखात सुद्धा काय सावरकर काय भगतसिंग शोभत नाही. तू तुझं भरत काम करत राहा. आपण तैसे व्हावे मग जग बोधे निववावे. बोधा नसावे अंतर, साधू नाही आप पर. बघा जेव्हा आपल्यामधील प्रत्येक आत्मा हाच सर्वत्र असलेला आत्मा होय अशी त्याला प्रतीती येते, तेव्हा आध्यात्मिक अंधत्वातून, बघा कशात अध्यात्माबद्दल काय आपण आंधळे आहोत अध्यात्मामध्ये, त्याची खंती नाही आपल्याला. आपण कुठं कमी आहे त्याची खंती नाही, त्याची आपल्याला झिरझिर लागली पाहिजे. त्याला थोडी जरी झिरझिर लागली तर तो तरण्याचा प्रयत्न करील. तेव्हा आध्यात्मिक अंधत्वातून अविद्येतून उद्भूत होणारे हे बंद सर्व जळून खाक होतात. काय झालं माग कळतच नाही, कळत नाही त्याला. तो मागे परतोनी पाहू शकत नाही, तो पुढे पळत असतो. त्यानंतर तो महात्मा सदा समाधानी आणि आनंदी राहतो. सदा समाधानी सदा आनंदी. तो ब्रह्मस्थितीपर्यंत स्वतःच उन्नत करतो. कुठपर्यंत? त्या स्वरूपात जे परमात्म्याचं स्वरूप आहे ते माझं स्वरूप आहे, आणि स्वतःही खरोखर ब्रह्म होतो. तो तिथपर्यंत उन्नत करतो. तो महात्मा सदा समाधानी आनंदी राहतो. 1 नंबर 2, तो ब्रह्मस्थितीपर्यंत स्वतःच उन्नत करतो. तो त्याला त्या स्पॉटपर्यंत घेऊन जातो नव्हे, आणि तो स्वतः खरोखर ब्रह्म होतो. बघा इथे द पिक्चरचा एंड होऊन जाईल आपला. ज्या दिवशी आपण ती गोष्ट होऊ ना, संपला आपला कार्यक्रम. ते होत नाही म्हणून आपल्याला जगवतोय, प्रयत्न करतोय ना, चान्स देऊ म्हणतो त्याला. चान्स देतो ना देव थोडं. जोपर्यंत तुमचं अकाउंट बाहेरच्या देशांमध्ये आहे आणि तिकडचे पैसे जोपर्यंत इकडे पोरांच्या नावावर ट्रान्सफर होत नाही, तोपर्यंत व्हेंटिलेटर चालू करून त्याला जिवंत ठेवण्यात येतं, आहे का नाही. श्लोक क्रमांक 357. जे यतीने बाह्य विषय त्या विषयांना ग्रहण करणारी श्रोत्राधिक इंद्रिय, त्या इंद्रिय विषयाकडे धावणारे चित्त आणि स्वतःच्या ठिकाणचा अहंकार या सर्वांचा भाव चिदात्म्यात विलीन करून समाहित अवस्थेत राहतात.
सगळं अंतःकरणातलं जेवढं सगळं पूर्ण बॉडी समर्पण करून टाकलं. देह समर्पिजे जेवा देवा आणि भार काहीच न तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. वाचा ईश्वराला समर्पित केली, समर्पिली वाणी देह देवाचे कारणी. बघा मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी समर्पिल. हा हे काकड्यामधलं प्रमाणे समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. बघा मग तुमचं पाठ असणार आईंचं आहे ना. सगळं ईश्वराला अर्पण केल्यानंतर मग तो ईश्वरच होऊन जातो. असे रतनजी टाटा. आपण त्या अशा रतनजी टाटांकडे आपण अर्ज भरायचे. कशासाठी? ते देतात म्हणून घ्यायचे. आपण द्यायचे नाही. आपण द्यायला आपण कुठे तेवढे नाहीत. आपण का देत होते? बघा कोण देतो? ज्याचं कोणीच खाणार नाही माग. हे सगळे माझे एकटा जीव आणि सदाशिव. जेवढे चांगली कामं करून गेले अब्दुल कलाम साहेब, अटल बिहारीजी सध्याचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे, त्यांना बाकीचे शिकवतात तुमचं इकडं काय काम आहे, त्यांचंच काम आहे. तुम्ही पहिले तिकडं गाडा, तिकडून जिकडं आलेत ना तिकडं तुम्ही जा, तेव्हा तुमच्या डोक्यात काहीतरी घुसल. धर्म कळाना आणि तो धर्माच्या वल्गना करतो आणि जो चांगलं करतो त्याला टोचण्यात येतो. तो थांबणार नाही मनुष्य. त्याने विडा उचललेला आहे, तो नाही थांबणार मनुष्य. जे यतीने बघा सगळं त्याच्यात विलीन करून टाकलं. ज्या यतीने ज्याने तो यज्ञ स्वीकारलेला आहे त्या यज्ञामध्ये सगळ्याची आहुती देऊन टाकली. बाह्य विषय, त्या विषयांना ग्रहण करणारी श्रोताद्रिक इंद्रिये, जे बाह्य विषय आणि त्यांना स्वीकारणाऱ्या आतली माणसं, त्यांनाही तिकडच घालून दिलं आणि यांनाही तिकडच पाठवून दिलं. त्या इंद्रिय विषयाकडे धावणारे चित्त आणि स्वतःच्या ठिकाणचा अहंकार या सर्वाचा भाव चिदात्म्यात विलीन करून समाहित अवस्थेत राहतात. तेच भवपाशाच्या बंधनातून मुक्त होत असतात. कोणी मुक्त नाही होत. आणि नुसत्या परोक्ष ज्ञानाच्या गोष्टी बोलणारे इतर लोक मुक्त होत नाहीत. गप्पा मारणारे मुक्त होतात काय? ज्याने ज्याने स्वतःचं अस्तित्व संपवलं तो पूर्णत्वाचा मालक होत असतो. आणि ज्याचं स्वतःचं अस्तित्व शिल्लक आहे तो संकुचितच राहतो. अनुभवक आणि गोचर असलेली अनुभव्य वस्तू जगत, मी अनुभव घेणारा आणि ही वस्तू जगत याच्यामधील प्रत्येक आत्म्यात संपूर्ण विलय पावलेले आहे. बघा प्रत्येक आत्म्यात संपूर्ण मी अनुभव घेणारा आणि हे अनुभवण्याचा विषय संपलं, ते सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण विलीन. अशी जेव्हा एखाद्याला समाधीच्या अवस्थेत असताना प्रतीती येते तेव्हाच फक्त त्याची जन्ममृत्यूचे दुःख कायमची संपतात. त्याचं संपू शकतं दुःख. अशी अनुभूती येणार तेव्हाच. अशी जेव्हा एखाद्याला समाधीच्या अवस्थेत असताना प्रतीती येते तेव्हाच फक्त त्याची जन्ममृत्यूची दुःखे कायमची संपतात. ही समाधीची अनुभूती प्राप्त होईपर्यंत मानव शरीर मन बुद्धीशी तादात्म्य पाहून देश कालामध्ये कर्म करीतच राहणार. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत करीतच राहणार आणि सतत परिवर्तने अनुभवतच राहणार. शुद्ध अनंत जाणीव तत्वाच्या स्पष्ट अवस्थेची जागृती झाल्यावरच, बघा शुद्ध अनंत जाणीव तत्वाच्या स्पष्ट अवस्थेची जागृती झाल्यावरच आपण शरीर मन बुद्धीशी असलेल्या आपल्या दृढ तादात्म्यातून आणि म्हणून काळ आणि परिवर्तने यांच्या चक्रातून मुक्त होऊ शकू. जेव्हा याच्यापासून बाजूला हो. इथे सांगितलेले 1 नंबरचा आकडा दिला होता. समाधी ही समाधीची अनुभूती प्राप्त होईपर्यंत. कोणती समाधीची? 1 नंबर 354 ते 356 श्लोकातील कल्पनाच या ठिकाणी जोर देण्याकरता सांगितलेली आहे. 54 आणि 56 मध्ये काय सांगितलं होतं? 56 मध्ये निर्विकल्प झालेले आहे, विषयापासून बाजूला झालं आहे, चित्त
शांत चित्त, आत्मनिग्रही, विषयवस्तूपासून परमवधीची उपरती संपादन केलेला, कमालीची सहनशीलता यती समाधी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी धडपडत असतो, तोच तिथपर्यंत पोहोचतो. ही 56 झाली. अजून काय सांगितलं होतं? 54. 54 मध्ये काय सांगितलं होतं? जेव्हा अद्वैत आत्म्याची समाधीमध्ये प्राप्ती होते तेव्हा हृदयाच्या अविद्य ग्रंथी निशेष तुटतात, त्यावेळेला समाधीचा अनुभव येतो. श्लोक क्रमांक 357 थांबूया. आपल्याकडे वेळ आहे का? 5 मिनिटं. 5 मिनिटं आहे बरोबर. 57चा फक्त श्लोक वाचून झालाय तो. बरं पलटी. हां, अजून आहे. आपणास आत्मतत्वाची अपरोक्ष अनुभूती येईपर्यंत श्रुती वचने ही साधकाच्या दृष्टीने निव्वळ पोकळ शब्द आणि गोंगाटी शून्यपणा ठरतात. का आजूबाजूचे लोक प्रोग्राम चालू असताना म्हणतात आवाज मोठा बंद करा, कमी करा, हे नकोय का? त्यांना एक. आणि जोपर्यंत आपल्याला प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण असं म्हणणार हे खरं आहे का? हे चाललंय रोज आपण ऐकतो, हे खरं आहे काय असं वाटणार आपल्याला. आपणास आत्मतत्वाची अपरोक्ष अनुभूती येईपर्यंत श्रुती वचने ही साधकाच्या दृष्टीने निव्वळ पोकळ शब्द आणि गोंगाटी शून्यपणा ठरतात. जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत याला काय, मग आपल्याला ते वाचलं काय ना ऐकलं काय तर नुसता गोंगाट केल्यासारखा आहे, गोंधळ पोकळपणा वाटणार आपल्याला. आणि ज्या दिवशी त्याला आपल्याला ज्ञान होणार त्यावेळेला या शब्दांना यथार्थ सार्थकता येणार. शास्त्र ग्रंथावर आपण जे विवरण करू, आपण जे शास्त्र श्रवण किंवा त्यावर प्रवचन करू ते सर्व जास्तीत जास्त म्हणजे परोक्ष ज्ञान. काय? जोपर्यंत अनुभूती नाही तोपर्यंत शास्त्र ग्रंथावर आपण जे विवरण करू, आपण त्याच्यावर काय बोलू, आपण जे शास्त्र श्रवण आपण ऐकण्याचं काम करू किंवा त्यावर प्रवचनही करू ते सर्व जास्तीत जास्त म्हणजे परोक्ष ज्ञान. निव्वळ शाब्दिक बडबड होय ती बघा, त्याच्यापेक्षा काही नाही. या नावे खरी अद्वैत ब्रह्मज्ञान अनुभवावीन बडबडती. बघा, निव्वळ शाब्दिक बडबड होय, मग ती प्रवचने कितीही उत्कृष्ट व बोलकी असोत. अरे बापरे, काय बोलतात महाराज. महाराज बोलतात, फक्त काय करतात महाराज? बोलतात, फक्त बोलतात महाराज. महाराजांचा आणि यांचा काही वस्तूशी काही संबंध, त्या वस्तूशी ज्या बोलणाऱ्या विषयाशी महाराजांचा आणि त्यांचा काही संबंध. आता महाराजांचा आणि त्यांचाच संबंध नाही, गुरुजीचा संबंध नाही म्हणजे शिष्याचा संबंध असणारच. शिष्य त्याच्या वरचा पुढचा, गुरु या परीचे तर चेले शिटार बंदरीचे. बापाच्या पुढे एक पाऊल असणार. असे आपलं भाग्य थोर, 100% आपलं भाग्य थोर आहे. असे आपल्याला गुरु मिळाले, अशी आपल्याला परंपरा भेटली. हो, ते नामाचा कोणाला कानोकान खबर नाही, ते नाम भेटलं, नामाचं ध्यान केलं आपण, म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. अष्टसात्विक भाव झाले. अष्टसात्विक भाव कशाला म्हणतात हे विद्वज्जनांना माहीत नाही. ज्यांनी ग्रंथ सारखे उलथे पालथे गेलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही. आणि ती सामान्य आपण काही आपला याच्याशी सुतराम संबंध नव्हता, पण त्यांच्या नजरेत बसलो. एखाद्या गरीबाची पोरगी राजाच्या डोक्यात बसली तर तिला राणी व्हायला वेळ लागेल का? हे ग्रंथांमधलं एक सामान्य बटकी जर राजाच्या डोक्यात बसली तर ती दासी असली तरी ती काय होते? राणी. आणि राजाचे सर्व अधिकार तिला प्राप्त होतात. हो, अशा भाग्यामध्ये अशा गोष्टींमध्ये आपण आलो. ते आलो नाही, आपल्याला जबरदस्तीने आणलेले. आपण राजी खुशी माळ घातली का आपल्याला खायची प्यायची तर जिभेचे चोचले फार होते, परंतु देवाने आपल्याला जबरदस्तीने आणलेलं आहे. असो, श्लोक क्रमांक विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 357 क्रमांकाचा श्लोक पूर्ण झाला. इथे आपण थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञाने महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे दोषोनी मजल्यावे कसाय दाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांचिल तो तेला भो प्राणी यात. वर्षत सकळ मंगळी विश्वानिष्ठांची माती आली. अनवरत भूमंडळी भेट तुदया बुधा. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जरणव पियुषांचे चंद्रडेचे अवांचन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वैर्य होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष योगी. द्रष्टादृष्टविजय होवावे एकमय श्री विश्वेश्वराहो. होईल दान बसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती.